ई स्कूलच्या व्हिडिओजमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत शाळा पोर्टलचे ऑफलाईन डाउनलोडिंग. तर या ठिकाणी आपणास शाळा लॉग इन केल्यानंतरची स्क्रीन दिसत आहे. आता आपणास लक्षात आले असेल की पाठीमागील वर्ष आपण ही माहिती भरलेली होती, तर काही माहिती ही आपल्याला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. याचा अर्थ ती पाठीमागील माहिती फायनलाइज केलेली आहे, ती माहिती पुन्हा भरण्याची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त या कलरमध्ये दिसणारी जी माहिती आहे, ही माहिती आता पुन्हा यावर्षी आपल्याला भरायची आहे. यावर्षी भरण्याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. तुम्ही खाली जर पाहत असाल तर तुम्हाला येथे दोन सॉफ्टवेअर दिसत आहेत, डाउनलोड सरळ डाटा आणि डाउनलोड ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर. हे दोन सॉफ्टवेअर किंवा हे दोन टॅब आहेत, हे ऑफलाईन माहिती भरण्यासाठीचे टॅब आहेत. या ठिकाणी चेकलिस्ट नावाचं एक बटन आहे. या चेकलिस्टवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेची पाठीमागील माहिती किंवा या वर्षाची भरावीची माहिती याचा अंदाज निश्चितपणे मिळेल. तर ही पहिल्यांदा प्रिंट तुम्ही काढून घ्या. यानुसार तुम्हाला ही आपली शाळा पोर्टलची माहिती भरता येईल. प्रथमतः डाउनलोड सरळ डाटा ही माहिती आपल्याला डाउनलोड करून घ्यावी लागेल. तर मी डाउनलोड सरळ डाटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक आहे का अशी माहिती विचारल्यानंतर मी ओके वरती क्लिक केलं. त्यानंतर ही माहिती आपणास खाली तुम्हाला सेव्ह करायची आहे का असा हा प्रश्न विचारत आहे. मी ही जी साईट आहे ती साईट इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरमध्ये ओपन केलेली आहे. मी या ठिकाणी सेव्ह नावाच्या बटनावरती क्लिक करतो, तर ही फाईल आता सेव्ह होत आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर हे सुद्धा सॉफ्टवेअर आपल्याला डाउनलोड करायचं आहे. याच्यावरती सुद्धा क्लिक केल्यानंतर आपल्याला योग्य ती भाषा निवडा. ही भाषा निवडल्यानंतर डाउनलोड बटनावरती क्लिक करा आणि ओके करा. आता हे जे ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर आहे हे सुद्धा आपल्याला डाउनलोड झालेलं दिसून येईल. आता या ठिकाणी सरळ मराठी झिप ही 2.9 MB ची फाईल आपल्याला सेव्ह करा असा एक ऑप्शन दाखवत आहे. तर मी या सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर ही फाईल सेव्ह होत असलेली आपल्याला दिसून येईल. आता या सर्व फाईल ज्या डाउनलोड झालेल्या आहेत त्या डाउनलोड या सेटिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व डाउनलोड पाहता येईल. आता या फाईल कोठे सेव्ह झालेल्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर डाउनलोड या प्रकारामध्ये येथे आपल्याला सेव्ह झालेली दिसून येते. तर या दोन्ही फाईल कंट्रोल X किंवा कट करून घ्या. राईट क्लिक करा आणि या फाईल्स कट करा. आणि तुम्हाला C ड्राईव्ह वरती या फाईल ठेवायच्या नाही आहेत, कारण डाउनलोड या सेक्शनमध्ये ही फाईल डाउनलोड झालेली आहे. ती आपल्याला C सेक्शन मधून काढून D, E, F या तिन्हीपैकी कोणत्याही एका सेक्शन मध्ये नेऊन ठेवा. मी आता D या सेक्शन वरती ही फाईल नेऊन ठेवतोय. पण D या सेक्शन वरती ही फाईल ठेवत असताना आपल्याला येथे जे नवीन फोल्डर बनवायचं आहे ते नवीन फोल्डर सरळ या नावाने बनवायचं आहे. त्या दोन फाईली या ठिकाणी राईट क्लिक करून पेस्ट केल्या किंवा कंट्रोल V दाबून पेस्ट केल्या तरीही तुम्हाला चालेल. आता पुढचा भाग आहे या फाईल्स सरळ या नावाच्या फोल्डरमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या फाईल एक्सट्रॅक्ट करणे. एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला राईट क्लिक करावं लागेल आणि या ठिकाणी एक्सट्रॅक्ट हिअर नावाचं जे बटन आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर या फाईल एक्सट्रॅक्ट व्हायला चालू झालेल्या दिसून येते. तर यामध्ये पहिली फाईल एक्सट्रॅक्ट केल्यानंतर दोन फोल्डर तयार झाले. दुसरी फाईल मी एक्सट्रॅक्ट करतोय. दुसरी फाईल एक्सट्रॅक्ट केल्यानंतर आणखी काही फोल्डर्स तयार झालेले दिसून येते. तर हे सर्व फोल्डर तयार झाल्यानंतर आपल्याला आता पुढच्या स्टेपवरती जायचं आहे. यासाठी आपल्याला इंटरनेट एक्सप्लोरर वरती ज्या काही ओपन होण्यासाठी काही सेटिंग्स आवश्यक आहेत, तर ते या सेटिंग कंप्लीट करून घेण्यासाठी आपल्याला टूल्स या ऑप्शनवरती जावं लागेल. इंटरनेट ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला येथे सिक्युरिटी नावाचा एक टॅब दिसून येतो. या टॅबवरती क्लिक करा. येथे अनेबल प्रोटेक्टेड मोड याच्यावरती क्लिक करा. तो चेकबॉक्स आहे तो चेक मार्क काढून टाका आणि कस्टम लेवल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह ॲक्स
कंट्रोल्स अँड प्लगइन्स. याच्यामध्ये काही सेटिंग्ज आहेत, त्या सेटिंग्ज आपल्याला करून घ्याव्या लागतील, त्याशिवाय आपल्याला पुढील कार्य करता येणार नाही. येथे ज्या काही सेटिंग्ज आहेत त्या सेटिंग्ज आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे सेटिंग्ज करू शकता. या सेटिंग्ज तुम्हाला याच्या इमेजेस तुम्हाला आमच्या ब्लॉगवरती सुद्धा पाहायला मिळतील. त्याप्रमाणे तुम्ही सेटिंग्ज करून घेणे आवश्यक आहे. याप्रमाणे आपल्याला सेटिंग्ज करून घेता येईल. त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा. येस या बटनावरती क्लिक करून ह्या अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर आपल्याला द करंट सिक्युरिटी सेटिंग्ज विल पुट ऑन युअर कॉम्प्युटर ॲट ट्रिक्स याच्यावरती ओके करावं लागेल. ओके केल्यानंतर हे सर्व सेटिंग्ज आपल्याला क्लिअर झालेले दिसून येतील. येथे सरळ नावाचं जे एक ब्राउझर आहे, हा सरळ नावाचा ब्राउझर आपल्याला ओपन करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा सरळ नावाचा जो ब्राउझर आहे तो ओपन करत असताना आपल्याला फक्त आणि फक्त इंटरनेट एक्सप्लोरर वरतीच ओपन करायचा आहे. याचा अर्थ हा इंटरनेट एक्सप्लोरर 9च्या पुढे असला पाहिजे. आता मी इन्स्टॉल केलेला इंटरनेट एक्सप्लोरर IE 11 आहे, त्यामुळे मला याच्यावरती ओपन करता येईल. तर ओपन करण्यासाठी आपण पाथ कोणती वापरली पहा. मी राईट क्लिक केलं, ओपन विथ यावरती क्लिक करून जेथे इंटरनेट एक्सप्लोरर आहे त्याच्यावरती क्लिक केलं, आपल्याला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसून येईल. ही विंडो आपल्याला ओपन झालेली दिसून येते. या ठिकाणी आपल्याला 12 वेगवेगळे टॅब दिसून येत आहेत. या 12 टॅबमध्ये आपल्याला डाव्या बाजूला, इथून डाव्या बाजूला 6 टॅब आणि इथून डाव्या बाजूला 6 टॅब असे 2 प्रकार आपल्याला पाहता येतील. तर ई स्कूलचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.